तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण स्कोप ऑफ फिजिक्स इज म्हणजे नॉर्मली फिजिक्स का स्कोप काय आहे आणि फिजिक्सचा जो असणारा स्कोप आहे याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट महत्त्वाचे आहेत, म्हणजे मॉडर्न फिजिक्स म्हणजे काय, त्यानंतर मायक्रोस्कोपिक डोमेन म्हणजे काय, त्याच्यानंतर तुमचं प्रोग्रेस म्हणजे काय नेमका विषय राहतो। तर याचं जे एनालिटिकल एक्सप्लेनेशन आहे किंवा आपण जे एनालिसिस केलेलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर बघा की स्कोप ऑफ फिजिक्स इज ब्रॉडली क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरीज, दॅट इज क्लासिकल अँड मॉडर्न। बघा की स्कोप ऑफ फिजिक्स इज ब्रॉडली क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरीज। स्कोप ऑफ फिजिक्स आहे ते किती कॅटेगरीज मध्ये डिवाइड होतं, तर दोन कॅटेगरीज मध्ये। पहिली कॅटेगरीज आहे क्लासिकल आणि दुसरी कॅटेगरीज आहे मॉडर्न। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की जो स्कोप ऑफ फिजिक्स आहे तर स्कोप ऑफ फिजिक्स हे दोन भागामध्ये डिवाइड होतं। पहिला जो भाग आहे तो पहिला भाग आहे क्लासिकल आणि दुसरा जो भाग आहे तो आहे मॉडर्न। तर विद्यार्थी मित्रांनो बघा क्लासिकल फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स हे स्कोप ऑफ फिजिक्स आहेत का, कारण बऱ्यापैकी जे इन्व्हेन्शन्स आता होत आहेत आणि अप्लाइड फिजिक्स मध्ये ज्या गोष्टी येतात त्या क्लासिकल मेकॅनिक्स आणि मॉडर्न फिजिक्स अंडरच्याच असलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे पहिला मुद्दा आहे जो की तुम्ही हायलाइट करून ठेवा, तुमच्या 11वीच्या फिजिक्स मधल्या युनिट आणि डायमेन्शन साठी महत्त्वपूर्ण भाग आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा की स्कोप ऑफ फिजिक्स इज ब्रॉडली क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरीज, दॅट इज क्लासिकल and modern. Then modern physics deals with microscopic phenomena, whereas classical physics deals with classical physics deals with microscopic phenomena। म्हणजे याचा अर्थ काय की क्लासिकल फिजिक्स आहे, बघा क्लासिकल म्हणजे इथे काय पाहिजे की मॉडर्न फिजिक्स आहे ते मॅक्रोस्कोपिक फिनॉमिनाशी काय आहे रिलेटेड आहे। म्हणजे मॉडर्न फिजिक्स जे आहे ते मॅक्रोस्कोपिक फिनॉमिना, आता मॅक्रो आणि मायक्रो दोन प्रकार काय आहेत वेगळे आहेत, मॅक्रो आणि मायक्रो हे दोन प्रकार वेगवेगळे आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की मॉडर्न फिजिक्स आहे ते मायक्रो फिजिक्सशी रिलेटेड आहे। बघा जे मॉडर्न फिजिक्स आहे ते मॉडर्न फिजिक्स कशाशी रिलेटेड आहे, मायक्रोस्कोपिक म्हणजे काय मायक्रोस्कोपिक फिनॉमिना आहे। आणि जो क्लासिकल फिजिक्स आहे तो मॅक्रो फिजिक्स आहे, तो काय आहे मॅक्रोस्कोपिक, काय तो मॅक्रोस्कोपिक आहे। तर बघा की पहिला जो मुद्दा आहे तो काय आहे की स्कोप ऑफ फिजिक्स इज ब्रॉडली क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरीज, दॅट इज क्लासिकल अँड मॉडर्न। दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग काय आहे बघा की मॉडर्न फिजिक्स डील्स विथ मॅक्रोस्कोपिक फिनॉमिना, whereas क्लासिकल फिजिक्स डील्स विथ मॅक्रोस्कोपिक फिनॉमिना। आता मॉडर्न फिजिक्स मध्ये काय होतं तर मॉडर्न फिजिक्स मध्ये मायक्रोस्कोपिक फिनॉमिना असतो, म्हणजे काही सूक्ष्म पदार्थांचा किंवा सूक्ष्म वस्तूंचा अभ्यास कशामध्ये केला जातो मॉडर्न फिजिक्स मध्ये। आणि क्लासिकल फिजिक्स मध्ये काय केलं जातं की मॅक्रोस्कोपिक फिनॉमिना आहे, म्हणजे ते कसं असतं सूक्ष्म नसतं तर ते तुम्हाला डोळ्यांना लगेच ऑब्झर्व होणार। त्यामुळे पहिले दोन मुद्दे काय आहेत, स्कोप ऑफ फिजिक्स इज ब्रॉडली क्लासिफाइड into two categories, that is classical and modern। दूसरा है modern physics deals with microscopic phenomena, whereas classical physics deals with macroscopic phenomena। त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो काय आहे, मॅक्रोस्कोपिक डोमेन includes mechanics, electrodynamics, optics and thermodynamics। म्हणजे याचा काय होतो की मॅक्रोस्कोपिक डोमेन आहे तर मॅक्रोस्कोपिक डोमेन काय इन्क्लूड करतं, मॅक्रोस्कोपिक डोमेन इन्क्लूड मेकॅनिक्स, त्यानंतर इलेक्ट्रोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि थर्मोडायनामिक्स। विद्यार्थी मित्रांनो मॅक्रोस्कोपिक डोमेन आता ऍक्च्युअली मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि थर्मोडायनामिक्स हे काय आहेत तर हे चार विषय आहेत फिजिक्स मधले। मॅक्रोस्कोपिक डोमेन इन्क्लूड्स मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि थर्मोडायनामिक्स। चौथा पॉइंट काय आहे मायक्रोस्कोपिक डोमेन, त्यातला बघा चौथा पॉइंट काय आहे मायक्रोस्कोपिक डोमेन। बघा दिस डोमेन इन्क्लूड्स ऑल फिनॉमिना ॲट मायन्यूट स्केल लाईक ॲटॉमिक मॉलिक्युलर लेवल। पुढचा पॉइंट आहे प्रोग्रेस। प्रोग्रेस मध्ये काय
प्रोग्रेस म्हणजे ऍक्च्युअली आपण प्रगती म्हणतो, त्याच पद्धतीने तो विषय आहे. प्रोग्रेस, द फॅक्टर्स ऑफ द प्रोग्रेस ऑफ द फिजिक्स आर क्वालिटेटिव्ह अनालिसिस अलॉंग विथ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.